नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती एक प्रश्नपत्रिका रोज अपलोड करत असतो। तर आज विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका अपलोड करत आहोत। तिचं स्वरूप कसं असणार आहे आणि तिचं विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहोत, जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये ही प्रश्नपत्रिका सोडवताना तिचं स्वरूप कसं असतं हे माहीत असणं गरजेचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण गुण त्या ठिकाणी असतात 40 गुण असतात आणि त्यासाठी वेळ असतो 2 तास। हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल, काही विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं। तर पहा, त्या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात। तर त्यामध्ये म्हटलेलं आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजेच कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही। तिसरी महत्त्वाची सूचना आहे, प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात। आता उजव्या बाजूला ज्या संख्या असणार आहेत त्या पूर्ण गुण दर्शवणार आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायी ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। काही विद्यार्थी काय करतात की एकाच प्रश्नाचं उत्तर 2 वेळेसला लिहितात, परंतु जे पहिल्यांदा उत्तर लिहिलेलं असेल तेच त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाईल, हे लक्षात घ्या। 5वा त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे, बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्याच समोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर म्हणजेच A, B, C किंवा D लिहावे। म्हणजेच काय, समजा एक पर्याय असेल तर त्या समोर तुम्हाला A लिहून मग त्याचं उत्तर लिहायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या। त्यानंतर रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत। पहा, म्हणजे रचना तुम्ही एखादी केली असेल तर त्याच्या खुणा स्पष्ट असणे गरजेचं आहे। प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे। पहा, सिद्धता जर लिहायची असेल म्हणजे पक्ष, साध्य आणि सिद्धता, तर त्या ठिकाणी तुम्हाला आकृती काढणं गरजेचं असतं, आकृतीलाही गुण असतात, लक्षात घ्या। त्यानंतर आता स्वरूप पाहूया, प्रश्न कसे असतात। पहा, प्रश्न क्रमांक 1 म्हटलेला आहे। प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसत असेल तर प्रश्न क्रमांक 1 मधला जो A आकडा असतो तो 4 गुणांसाठी असतो। 4 त्या ठिकाणी रिकाम्या जागा तुम्हाला विचारलेल्या असतात। त्यामध्ये म्हटलेलं आहे, पहा, पुढील प्रत्येक उपप्रश्नाची 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या एक पाहिलं, तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं असेल तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, पहिला प्रश्न विचारलेला आहे आणि या तिघांमध्ये तुम्हाला कोणता बरोबर आन्सर आहे ते लिहायचं आहे। अशी तुम्हाला 4 त्या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घेऊ शकता। अशा या 4 रिकाम्या जागा आहेत, तुम्ही त्या सोडवा। चांगले अतिशय सोपे प्रश्न आहेत। पायथागोरसचे त्रिकोण आपण म्हणतो, पहा, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, हा फॉर्म्युला वापरून याचे या ठिकाणी उत्तर काढायचे। म्हणजे अतिशय सोपे त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात। आता बी पाहूया। बी मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, खालील उपप्रश्न सोडवा, एका गुणासाठी एक प्रश्न आहे। असे एकूण 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत। 4 प्रश्नांची जर आपण तुलना केली तर त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे, असे एकूण 4 गुण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। आणि प्रश्न अतिशय सोपे आहेत, लक्षात घ्या, अतिशय सोपे आहेत, काहीच अवघड नाही त्यांच्यामध्ये। याच्यातले बरेचसे पहा आता घेतलेले आहे। पहा, 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3/5 आहे, तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच नवीन प्रकरण मॅडमने सुरू केलेलं आहे लाईव्ह लेक्चरमध्ये, आणि त्या लाईव्ह लेक्चरच्या या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण आपण पाहिलेलं आहे, त्यामुळं ते व्यवस्थित तुम्ही समजावून घ्या कशा पद्धतीने आपण ते गुणोत्तर काढतो। आपली रोज विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चर सुरू आहेत। इंग्लिश ग्रामर असेल, NTS परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, 5वी 8वीचे शिष्यवृत्तीचे विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे आपले सायन्स मॅथ्सचे त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चर सुरू आहेत। जे नवीन विद्यार्थी असतील ते जॉईन करू शकतात, फ्रीमध्ये आहे सर्वांसाठी। ओके, आता आपण पुढच्या पानावरती जाऊया। पुढच्या पानावरती जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 4 गुणांचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 2A,
खालील कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. म्हणजे एक प्रश्न त्या ठिकाणी 2 कृती म्हटल्यावर 2 गुणिले 2 बरोबर येणार आहे 4. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. म्हणजे पहिला त्या या ठिकाणी विचारलेला जो आहे, वरील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे आणि स्पर्श बिंदू S आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. पहा, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अतिशय वर्तुळ आपलं प्रकरण झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्ही नक्की पहा. त्यावरती तुम्हाला हा प्रश्न नक्की 101% मी सांगतो तुम्हाला 100% हा प्रश्न सोडवता येईल. खूप छान आणि सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे पहा, जर सेकचं विचारलेलं आहे, आपल्याला त्रिकोणमिती आपण प्रकरण चालू करतोय, त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न 100% जमेल. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सेक थिटा बरोबर 25/7 बरोबर तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती? हे टॅन थिटा आणि सेक थिटाचे फॉर्म्युले आपण घेणार आहोत लाईव्ह लेक्चरमध्ये. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपले रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आपल्या लाईव्ह लेक्चरचे आणि ज्या व्हिडिओ आपण अपलोड करतोय त्याचेही. पुढे जर पाहिलं असेल तर हा दुसरा प्रश्न आहे. पुढे तिसरा प्रश्न दिला आहे. असे 3 प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत. फक्त रिकाम्या जागा भरायला पहा. तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण आहेत. अतिशय सोपं. हे वर्तुळाचं आहे पहा, वर्तुळाचा प्रश्न विचारला आहे. जे वर्तुळ प्रकरण तेवढंच महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढच्या पानावरती जाऊया, ब आकड्यावरती जाऊया आपण. आता ए आकडा आपण पाहिला विद्यार्थी मित्रांनो. आता बी कडे जाऊया. बी मध्ये सुद्धा 8 गुण आहेत आणि आजचं पाहिलं तर त्या ठिकाणी प्रश्न किती सोडवायचे आहेत? आपल्याला 4 सोडवायचे आहेत. 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवणे बंधनकारक आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. 100% 2 गुणिले जर 4 केले तर त्या ठिकाणी आपल्याला 8 मिळतील. म्हणजेच पहा, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने अतिशय सोपे प्रश्न आहेत. अतिशय सोपे आहेत प्रश्न. पाहून घ्या. ज्यांच्याकडे प्रश्नपत्रिका नाही ते लिहून घेऊ शकतात, म्हणजे जेणेकरून त्यांना आयडिया येईल. पहा, असे 5 प्रश्न आहे. हा तिसरा प्रश्न, हा चौथा प्रश्न आहे, हा 5वा आहे आणि याच्यावरती 2. असे 5 पैकी तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहेत. खूप सोपे प्रश्न आहेत. सहजपणे तुम्ही ते घेऊ शकता. या ठिकाणी निर्देशक काढायला विचारला आहे. निर्देशक भूमिती आपलं प्रकरण झालेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की त्या प्रकरणावरती हा आधारित प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. या प्रकारचे प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 त्या ठिकाणी विचारलेला आहे, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. 3 गुणांसाठी असणार आहे तो. म्हणजे एकच सोडवा, 3 गुणांसाठी आहे असं तुम्ही सोडू शकता. 3 गुणांचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत. 3 पैकी कोणतेही पहा. हा पाहिला तर पहिला प्रश्न होता जो आता आपण पाहिला, त्याच्यापैकी कोणताही तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. 2 प्रश्न आहे, 2 पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. आता हा पुढचा प्रश्न आहे, समांतरभुज चौकोन आहे हे दाखवा, हे आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्त कष्ट करायचे नाहीये. तुमच्या समोर डायरेक्ट तुम्हाला आराखडा दिलेला आहे. पहा, तुम्ही जर पाहिलं असेल तर असा आराखडा आहे. तुम्हाला काहीच वापरायचं नाही, फक्त तुम्हाला किमती टाकायच्या असतात. किमती व्यवस्थित टाकल्या तर सहजपणे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण विद्यार्थी मित्रांनो मिळतील याची मला खात्री आहे. पुढे पहा, तुम्हाला बी मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवा. म्हणजे 3 गुणांसाठी प्रश्न आहे. 3 गुणे 6 आपण म्हणू शकतो या ठिकाणी पाहिलं तर. आणि प्रश्न विचारले तुम्हाला 4 प्रश्न आहे तुमच्या समोर असतील, ते लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आणि सोडवा. कोणत्या घटकावरती विचारलेला आहे ते पहा. त्यासारखे अनेक प्रश्न सोडवा जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होईल आणि पैकीच्या पैकी विद्यार्थी मित्रांनो गुण मिळतील. गणित विषयाचा अभ्यास कसा करावा या संदर्भात आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो सुद्धा पहा जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की अभ्यास कसा करायचा. ओके, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 4 आहे आणि त्या ठिकाणी गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो, 8 गुण आहेत लक्षात घ्या. म्हणजे 8 गुण आणि 2 प्रश्न म्हणजे 4 गुणांसाठी एक प्रश्न. पहा, सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे हा. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न पाहून घ्या. थोडक्यात सिद्धता तुम्हाला करायची आहे. म्हणजे BP आपण AP काढायचा आहे, व्हॅल्यू काढायची आहे
आणि सोपा भाग आहे हा, समरूपतेवरती आधारित आहे, जरा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढे जर गेलो आपण विद्यार्थी मित्रांनो, पहा अशा पद्धतीने दुसरा एक प्रश्न विचारला आहे, दुसरा एक प्रश्न आहे आणि तिसरा, असे 3 प्रश्न विचारले. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. हा दुसरा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढा. पहा हा प्रश्न मॅडमने आपल्या त्या ठिकाणी सोडवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनेलवरती हा प्रश्न उपलब्ध आहे, तुम्ही तो प्रश्न पाहू शकता आणि सोडवू शकता. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हा तिसरा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तो सुद्धा आपण घेणार आहोत. त्यामध्ये वरील आकृतीमध्ये चौरस ABCDची बाजू 50 मीटर आहे. जर बिंदू P आणि Q बिंदू R आणि S बिंदू हे अनुक्रमे बाजू AB आणि बाजू BC, बाजू CD व बाजू AD चे मध्यबिंदू आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी सोडून घेतलेला असणार आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही पाहू शकता. किंवा प्रकरण शिकवलेले नसेल तर ते शिकवलं जाईल. त्यानंतर शेवटचा पहा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. कोणताही एक सोडवायचा आहे, 2 पैकी. शेवटचा प्रश्न आहे आणि तो 3 गुणांसाठी आहे, लक्षात घ्या. प्रश्न तर अतिशय सोपा आहे. हे प्रकरण पहा, वर्तुळ प्रकरण किती महत्त्वाचं आहे आणि तेवढं सोपं सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्तुळ प्रकरणावरती विचारला आहे, तर प्रत्येक वर्तुळाच्या त्रिज्या काढा असे म्हटलेलं आहे. पहा, आणि दुसरा जो आहे त्रिकोणमितीवरती आधारित प्रश्न आहे. साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1, तर दाखवा की कॉस स्क्वेअर थिटा अधिक कॉसचा चौथा घात थिटा बरोबर 1. हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. जरा पहा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये काही प्रश्न हे पुस्तकातील सोडवलेले असतात आणि काही हे जे सोडवायचे असतात त्यापैकी काही बोर्ड परीक्षेला विचारले जातात, याची कल्पना ठेवा. जेणेकरून काही विद्यार्थी फक्त सराव संच करतात. फक्त सराव संच नाही, जे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी सोडून दिलेले आहे त्यांची सुद्धा व्यवस्थित तयारी करा. अशाच पद्धतीने आपण नवनवीन व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अपलोड करणार आहोत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा, सगळ्यात वरच्या बेलवरती, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोजच्या लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपले लाईव्ह लेक्चरसुद्धा अटेंड करता येतील. तसेच ज्या व्हिडिओ आपण अपलोड करतो त्यांचंसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ऑल द बेस्ट. थँक्यू.